ही कहाणी आहे एका गरीब घरातून जन्म घेऊन मोठं झालेल्या सूरज चव्हाणची. साधं भोळं असून ऍक्टिंगची कला उराशी बाळगून परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन कसं वाईट दिवसातून सूरज चव्हाण मोठा झाला, चला वास्तव्यात बघूयात. राम 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 आले देवाहून. राम राम. आले देवाहून. हो दर्शन झालं घराकडे निघालो आता. हो विठ्ठल केशव. काय सगळं दुकानात खेळणी आली घेऊन दे ना. खेळणी आली, कोठा खेळणी काढली, काची आली, गाडी काची खेळणी आली. आली कोण म्हणलं आली? पोरं खेळली. पोरं काय सांगतात, पोरायचं ऐकायचं नसते. आपली परिस्थिती नाही खेळणी खेळायची. घरी जे गोट्या आहेत का ते गोट्या खेळ तू. पैसे नाहीत बाळा, तर देत जाऊ नको तू. नाही नाही, हे तुझे मित्र आहेत की त्या मित्रासोबत खेळ तू. हा बर, बघू का मी घरात का असले तर बघून देईल बापा. नाही घरात होतात का नाही की बघावं लागतील, बघून देईन. हा थांब थांब, हात धुवू दे मला. चालूच राहते तुमचं. थांब बघते. असले तर बघून देते. थांब सुरज, बघते कुठं आहेत का नाही रे बापा. काय सुरज, तू परेशान करतो माणसाला. थांब असले तर पाहून देते. थांब थांब, सापडले हाताले थोडेच पण. जास्त पैसे खर्चू नको. हा मला पते दे दे आता काय द्यायचं. तेथ्यांना निघायचा पुदा, तेथ्यांना निघायचा पुदा. खेळ निघायचा पुढा. त्यांना निघायचा पुदा घेतला, त्यांना निघायचा पुदा घेतला, त्यांना निघायचा पुदा, त्यांना निघायचा पुदा घेतला. बाई आवडलं, बाई आले असतील शेतात जायचंय कामाला. चला बाई, आवडलं का? हो हो आवडलं आवडलं. काय खायला जुनी दीपक, जुनी मोटर, जुने टायर, जुनी पुराणी मोडतोड. आईला आई का दिसून झाली कवर तर बंदीच राहिली. काकू आई कुठे गेली? आई शेताला गेली बाळा, दुसऱ्याच्या शेताला. काय मायला तिकीट लागायले. कोण गेल तर शाळेत जात नाही, काही नाही. अरे शाळा शिक, काय येड्या. अरे शिक रे काहीतरी. अरे आम्ही अंगठे बहादर आहे. अरे तू भलं होईल.
एवढा कसा रे भोळा हा पाय चटणी बरं भाकर खाल्ला वेड्या चकडे आणू का हा आर्मीत पिदाडच आहे हा हा अरे जाऊ दे यासाठीच करायचं मला ए बाळा तू किती भोळास रे हा अरे उद्या शाळेत जातं की नाही हं? हो जातो जाय बर काय खाणं झाल्यावर जा हं? आणि खेळू नको गोट्या खेळू नको तेवढी हो हां हां शाळा शिकाव हां हां जरा जरा घेऊ आपण मायाकून घे मायाकून घे पागल झालो मस्त पियाची ती गाय ना थोडा घेऊ लाव तोंडाला लाव दारू काही नाही शेवटी काय लाव अरे काय घे हो अरे बाबा एवढी लगेच पेतात का हो अरे दारू दारू बाबा दारू काय करायचे ए जाय रे बोलू नको जाय आता काय काम आहे जाय अरे जाय काय काम आहे तू जाय मला तर एवढा नाही भाऊ अरे 2 पोरीचे लग्न झाले 3 पोरी राहिल्या अरे एवढ्या डोसक्याला तू का म्हणता आणि गेला म्हणूनच दारू तुझ्या प्यालो मुलीचे लग्न करतो मी. अरे एवढ्या का न करू लग्न ताण घेऊ नको का तू न राजा. करू लग्न 1 तू एकर ताण घेऊ गेलं नको. 2 एकर आता फुगायचं तू ताण घेऊ नको अरे राजा. मी आहे ना तुझ्या पाठीशी. डोसक्याला पुढे काय खाणार रे काय सृजा पोरी शाळेत गेल्या तू काय करायला कुठे फिरायला रे आंघोळ करायची भांग करायचा लवकर शाळेला जायचं जातो आई दररोज तुला तेच सांगावं लागते हो हो जातो आता जा बरं लवकर जा सर आले असतील जा सगळे अभ्यास केला सगळ्यांनी ठीक आहे. कोणी असं आहे का ज्यानं अभ्यास केला नाही बर बर ज्यानं अभ्यास केला नाही त्याला आज 5-5 10 छड्या मारणार आहे मी सांगितलं होतं का बाळ? तुझ्या अभ्यास कसा नव्हता रे अबे काल मोठा गृहपाठ दिलता तू काल नव्हताच काल नव्हता 4 छड्या हाणणार आहे हा तुमच्या तिघायला 1-2 पाठ करायला सांगितले होते केले का बन बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 बस तू म्हण रे बाबा 1-2 म्हण 10 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 बस खाली सूरज म्हण 1-2 1 9 12 तुला 1-2 येत नाही घरी अभ्यास करायला येत नाही तुला सांगितलं होतं ना घरी रोज अभ्यास करायचा रोज 1-2 म्हणायचे 100 पर्यंत परत हसायलाच का घरी कोणी शिकवत नाही का तुला 10 पर्यंत 1-2 येत नाही तू तिसरीला गेला इकडे ये, तुला छडी खावा लागणार चल त्यावर एक लय लागले अभ्यास करायचं कळत नाही का फिरत बसतो दिवसभर गावामध्ये अजून एक
चल बस खाली. उद्यापासून पाठ करून यायचे. मारायला पायची हात लागू झाला. अभ्यास करायला काय झालं माझे ध्यानात बसून झाले की मास्तर किती शिकवले. तू रोज शाळेत आला ना तुझ्या ध्यानात बसते. तू रोज शाळेत ये ना मग तुझ्या ध्यानात कसं बसल. हे प्रसाद सुरज बोललं का? लक्ष द्या इकडे. पुस्तक काढा चला. सगळेजण पुस्तक काढा. मास्टरने मारायला दिला. अबे तू अभ्यास कर की तुला कसा मारेल. नाही सूर्याला लई मारलं रे. अरे ते किती शिकवायला माझ्या डोसक्याच्या वरूनच. मग तुला शाळा बुडवाय काय झालंय. माहिती तिथे मास्टर मला किती शिकवायला ध्यानातच बसून झाले. मग शाळेत येतो बसते ध्यानात. उद्यापासून यावं लागते आता. रम्या मी आता पळून जातो बरं. आता आंबे पळून बिळून जाऊ नको. ते मास्तर तुला लय मारायचं आहे. हा तू लपू लपू दप्तर आणून दे की. लपू लपू मला मारायचं आहे तुझ्या संग. मी जर पकडलो का मास्तर मला मारतय. अरे मारित नाही मारतय मला. पण तुला काय लागलंय. तू म्हणायला तू काही म्हणतोस. असा हाणतोय तुला. हो 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 चल आता प्लेट धुवा. अबे खाली येऊ दे की पाणी मला पण. काय मला ती मास्तर किती शिकून माझ्या डोक्याच्या वरून जाते. मायला या सूर्याला पुऱ्या गावानं पाहिलं पण हे कोणत्याच गाव त्याला नाही. थांब आता आईच्या मंदिराकडे त्याला इंट्रोल मध्ये पळून गेल तर तिकडे पाहतो. हा आता हे सूर्या इतके झोपलं जाते का रे. झोप दादी दे. तिकडे ती आई बघायली वाट पाहिली. देवाच्या पायाला पळाय आता रे इकडे मग झोपत. 4 वाजलेत. चल घरी. ती आई तिकडे वाट पाहिली आणि तू सर बी रे रागावलेत. याव दुपारून पळून गेला. म्हणून दप्तर घे म्हण. माझी दप्तर घेऊन घ्यायचं विसरलंच रे. हा काय उडाय रे मायला मस्त. कार सूर्या मायला मी आज गोट्या खेळू लागलो रे. माझ्याकडे 20 गोट्या होत्या बघ. राव पण आता 3च गोट्या राहिल्यात. अरे त्या घरी नाहीत का आता. घरी नाहीत की रे. अरे तुझे बाबा पळते तिकडे. अरे चल 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 चल. अरे सूर्या तुझा बाबा दारू पिऊन पळते. हो सूर्याचे बाबा. ओ डगे. ओ बाबा उठा गे. ओ बाबा. ओ सूर्याचे बाबा. जाय रे जाय तू जाय. हो सूर्याचे बाबा तुम्हाला घरी पाहिली ते सूर्याची आई. जाय रे बाबा उठा गे. चल सूर्या आपण चल चल तिकडे घरी तर आपस उतरल्या येते. चल काय सूरज बाहेरून आला. होय शाळेत गेलता तू. हो शाळेतून लवकरच आला म्हणा. मला मित्र सांगू लागले. नाही लवकर आला म्हणा. सरनं मारलं म्हणून पळून आला काय. काय ते मला मास्तर किती शिकवते ते माझ्या ध्यानात बसत नाही. बसतय बाळा. शाळेत गेल्यावर बरोबर बसते. सूरज असं का करायला तू. ते किती शिकवते माझ्या जाऊ नाही बाळा. तुला किती वेळा सांगा. तू भोळा आहे सूरज. हा शाळा शिकल्याशिवाय काय नाही बाळा. आपली परिस्थिती नाही रे. शाळा शिकायची अभ्यास करायचा. दुसरे पोरं कसे शिकायले सहज त्याच्या सोबत शिकायचा. उद्या शाळेतून पळून यायचं नाही. शाळा बुडवायची नाही. हा शिकलं तर काहीतरी होतंय. बापसाहेब चल चल अर्धा होता भाजीला देऊ अर्धी. हो हम्म? हो ते आपण जिगरी मित्र. हा
है की नाही त्याला कसं सोडून हा ठेवायचं? तसं कसं सोडा मोठा राजा माणूस तो. आता काय करू एक की 3 घ्यायचे आपण मी राईट झालो आता मी राईट आता बाजीला जरा अशी बाजीला देऊ था आपण घेऊ जरा जरा भाजी बाजी ए दत्तू ऐ अरे तुझ्यासाठी दारू आणली बेटा. उठ ना, ऐ राजा. बाजी ए राजा उठ ना. अरे दारू आणली. ऐ ए दादा अरे दारू आणली तुझ्यासाठी. दारू आणली दारू. इकडे बघ ना. याला काय झालं दादा? बाजी अरे गेलं की रे अरे तुला बा काय झालं? अरे दारू आणली. उठ राजा उठ. ए दत्तू ए तुझ्यासाठी बाजी दारू आणली. उठ उठ. अरे अरे कसं काय झालं रे? ए राजा अरे उठ रे. कामून सोडून गेला. किती दिवस दारू पेली राजा हा पण संग. राजा साठी दारू ए आणली. राजा तुझ्यासाठी अरे दारू आणली. सूर्याला आवाज दे रे बापा. ऐ सूर्या कुठे रे? ते पाहते तिकडे कुठे खेळ. दारू पिऊनी बर्बाद झाला लेकरायचा उन्हाळा केला. दारू पिऊनी बर्बाद झाला लेकरायचा उन्हाळा केला. काय करील बाई बिचारी तिच्या हातात काहीच नाही. बाळले करताने होते काही कळत नव्हते त्याला. बाप पिऊनी बर्बाद झाला. बाप पिऊनी बर्बाद झाला लेकरायचा उन्हाळा केला. दारू पिऊनी बर्बाद झाला लेकरायचा उन्हाळा केला. बाई होती खरी पतिव्रता कस जीवन काढिला. वाईट नजर न जग पाहत या कसा मानला बाईवरी. संसाराचा उन्हाळा झाला. संसाराचा उन्हाळा झाला. दारू पिऊनी बर्बाद झाला. दारू पिऊनी बर्बाद झाला लेकरायचा उन्हाळा झाला. लेकर ठेवावे कुठे सालावरी कळत नाही ओ यायला तरी. कस देव कोपला आमच्यावरी दशा जीवनाची झाली या भारी. दारू पिऊनी मरुनी गेला. दारू पिऊनी मरुनी गेला लेकरायचा उन्हाळा केला. दारू पिऊनी बर्बाद झाला लेकरायचा उन्हाळा केला.
तुला काय झालं आई? काय झालं आई? अरे सूरज, आज कसं अंग डोसकं दुखायले रे मग. काय पाणी देऊ का? हा, पाणी 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 देतो का? दे बरं जरास पाणी पिऊन पाहते. वडील गेले लहानपणी, सूर्याचं अवघड झालं. आता कोण करेल, काय करेल, कसं खाईल, काय करेल. हो मग आता अवघड झालं त्याचं. लहान आहे वयानं, इतकुस आहे. त्याचे आई वडील वारले, तर त्याचं कसं होईल, कोण करेल, काय करेल बापा. अगं आई, माझे आप्पा सोडून गेले, माझी मुलं आई सोडून गेली. आता मी कोणा संग राहू गं आई? अगं आई, मला माझे आप्पा सोडून गेले, माझी आई सोडून गेली. अरे मला बसू दे. थांब थांब, ये थांब की रे. थांब थांब, अरे बसायला झाले. थांब सुरजा, थांब. तू त्या दिवसापासून शाळेत कोण येणस? आता ते येवा वाटत ते मास्तर कसा मारायला पाहिजे, शेत कसा लाल झालाय. शाळेत ते आणखीन मारायचा मास्तर. काय रे? मोठे गेलता, तुला किती ढूंढायलो. तुझ्या काय करू लागलाय तिकडे? काय नाही तर गोट्या खेळू लागलो. मी इथं गाडीचं जरासं थांबू टाकलं, इथं बसू काय. चल मग आज तिथं घरी राहू. माझ्या घरी रे असं वाजते ना. चल की विचारी काय वाटतं. चल 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 तू मला चाला असं वाटते. चाल मग अंदर लवकर ये रे. चल आता वाजते ना. आता चल आईच्या मंदिरात. आईच्या मंदिरात चल. पहिल्यांदा दर्शन घ्यायचा. मला आणि लागलं. मी बघतो लागत की मला काय कळत बी. लागली एवढंच वाणी ना. सूर्या, मी जातो रे. अभ्यास दिलाय, अभ्यास करायचा. थांबलेला इथं आले प्लस नव्हतं. नाही रे, जावं लागतंय. तुला माहित नाही का, जावं लागतंय. सर ना अभ्यास दिलाय. हा ठीक आहे, चल मी येतो मग. भेटू. हो. कुठे निघाला सूरज? ते आत्या तिकडं पोलं ना नाटक करायले. त्या नाटकामध्ये मग मी भाग घेतो म्हणलंय. हा लवकर ये. हो. हा, नाही तर तिकडच बसशील. नाही येतो. लेकर तुला चिडवतात बरं. नाही चिडवत नाही ते. म्हणलं मी ना ते नाटक झाल्यानंतर मोबाईलवर दिसून आले. जातो मी, नाटक घेतो तुला. आगाव काय करू नको, ये लवकर.
झाली का हे शूटिंग? हो झाली ना. काय होतं? काय नाटक करायचं होतं, थोडं झालं ते आता. बरं बरं, ये मधात जेवण कर. ताट घेते. आण. आता बस करते तू नाटक मिटक. हो हा, आपला याचं पाय, अभ्यासाचं पाय, काही कामधंद्याचं पाय. बघतो उद्या त्याला काही असलं काम बघतो मी कुठं. हा, याच्यात काय भेटणार आहे आता? कामधंद्याचं पाय, पोटा पाण्याचं. पाहतो कामधंद्याशिवाय केल्याशिवाय आपल्याला काय नाही. पाहतो ना उद्या पाहतो मी काम. हा, कामधंदा पाय, कामधंद्याशिवाय काही विषय नाही. हो. काही कमवून आणलं तर होते, नाही तर काय होणार आहे. उद्या त्याला बघतो मी काम कुठं, हा. गावाला असलं कोणाकडे हा बघतो उद्या त्याला काम. हा, बघावंच लागते. हो भाऊ, आपल्याला काही काम असलं बघा हो. बघतो की असले सांगतो मग. हो तेच आपल्याला तुला काम पाहिजे होतं. बरं बरं बघतो. मी एक जणाला विचारतो तरी बी, त्याला तिच्याकडे आहे काम. किसान, ए किसान, किसान हो, आज काम बघायचं रे इकडे. काय म्हणतो? काम बघायचं होतं त्याला, काम बघ. कोणाला? याला काम जमतंय का? जेवढं होईल तेवढं कळतो ना. हा, जेवढं होईल तेवढं कळतो. बर. हो आपल्या शेतात सध्या काम चालू आहे. ऊसाचं लावायला जमतंय का? छाटायला ऊस लावायला, आथराय बेना आथराय जमतंय का? तुम्ही शिकवण तुला मी कळतो. मग आज येतो. हो येतो ना, तुम्ही वापुली मी डबा घेऊन येतो. लवकर ये मग. लवकर ये ये. मग जा. हो जाय मग आ लवकर. हो शिकितो वजा वजा कर. हो येतो, डबा घेऊन येतो. अरे थांब रे, मला आज काय काम घटलं नाही, काय नाही. आज येऊ दे तुझ्यासोबत. ठीक आहे चला ना, जाऊ ना. बर बर चल. ये सुरत, डबा ठेव, सावलीला ठेव. त्या अशी पातट काढायची पाय. हा, जमतंय तुला रे. राईट. हे घे थोडे घे. हा, येऊ दे इकडं. आता टाक. असा टाकायचा. हा, एक टाकायचा असा. टाक. हा, आतर समोर हे असं छाटायचं बा सूरज. हा, तीन टिपरे. हा, राईट तोड. लागू काय? हो इकडून तोड. मी इकडे सोलतो, सूरजला नेऊन देतो. बर बर. ए सूरज, अरे इकडे जेवण करतो आपण. चला बाकीचे काम नंतर करू. चला मग. सूरज तुला नंबर 1 काम जमतंय रे. मला जेवढं जमतंय तेवढं कळतो मी सांगितलं तर. आता तुझा टाइम झालाय पाय. हाय सूरज, तुझा टाइम झालाय. तू जाय मग. आता तू जाऊ शकतो आता. बरं ठीक आहे, जातो. घरला. घरी जायचं का? हा घरी जातो मग. हा, घरी जाय. आता काय काम थोडं राहिलंय, आता ते उद्याच्याला आम्ही करून घेतो. हा, ठीक आहे. हो इकडे थांब. तू चिल्लर घे. उद्या येऊ नको का मी? हा, उद्या नाही, उद्या आम्हीच करतो. ठीक आहे. हो. हा, तू आजचे कामाचे पैसे. ठीक आहे, उद्या येत नाही मग. हो, उद्या नाही, थोडं काम राहिलंय, आम्ही करतो उद्या. येतो. हो. आलं बघे भंगीर. ए सुरजा, काय ते चाळे करायला? तो नाटकाचा व्हिडिओ बघितला मी. बापाने इज्जत घातली दारू पिऊन, आणि तू ते करायला अशी ताळी. निघालं बघ तोंडवारी करून. आलो ना त्या. हे बघ, आज 100 रुपयाचं काम केलं ना मी. बापरे, खरं? हा, कोणाच्या इथे गेलता माय? इथं आपल्या तात्याच्या इथे गेलतो, किशन तात्या त्याच्या. बरं. ऊस लावला द्यायचा. बरं. हा, बरं. बस असेच पैसे कमवत जाय माय तू. तुला व्हिडिओ दाखवतो, तू म्हणला नाटकाचा व्हिडिओ. हो बघतो एखादा मुलगा. बरं आण बर. चांगलं कमवायले माय लेकरू आता. नाही तर हो, काय, असंच आणली की कमवून 100 रुपये. हो, दाखव माय कोणता व्हिडिओ म्हणायला. दाखव. हा, या की. नादर केलास माय. पण मी असं व्हिडिओ केल्यावर लोक मला हसायला येतात. नाही हसत. अरे लोक चांगल्याला हसतात. नाही तर काय, तू तर पहिलाच येडा भाबळा आहेस.
मला पण लोकाला एकदम काय आपलं भ्यायचंय बोलणं काही मनावर धरायचं नाही. छान केली तेच म्हणलं लोक हसू लागले मला. तसेच हसतात, तुला वेळच समजतात ते. मामा अरे तू कवा आला? आता चालू मामा. कुठे गेलते मामा? शेताकडे कामाला गेलो रे. काय होतं काम? खत पांगवायचं. चला चल घरी जाऊ. चल. मामा दे की. मामा बसा की. बस टायला बसून पाणी प्या. पाणी. आणि मामा कधीपासून जातोय कामाला? मी 2 दिवस झाले चलो कामाला. काय केलं काम? काय शेणखत मागवायचं होता ते पांगून घेतलं आजी सोबत. ते टिकटॉक बद्दल तुला माहिती का नाही मामा काय? ते काय अरे टिकटॉक ते ऍप आला ना नवीन. माझ्याकडे मोबाईलच नाही ना. तुला माहिती आहे. तुला पूर्ण माहिती सांगतो त्याच्याबद्दल. पूर्ण त्याच्यावर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ टाकतात तयार करून. ते तुझं मी नाटक बघितलं तरीशी मस्त केलं ते. हा आपल्या पण थोडा कुठले आपल्या गावातल्या पोरांनी केलेलं. छान केलं ना राव. मी बघितलं मस्त. त्याच्यात ऍक्टिंग वगैरे छान केली आहे. त्याच्यावरती आपल्याला शॉर्ट व्हिडिओ टाकता येतात. टिकटॉक म्हणून आहे काय ऍप आहे त्याच्यावर आपण टाकायला सुरुवात करू तुझे व्हिडिओ. तू कर जाय. मी सांगतो ना मामा तुला सगळं. चल मग आपण जाऊ. टिकटॉक म्हणजे काय? चल मी तुला बाहेर जाऊन सांगतो पूर्ण. अरे भाकर तुकडा तर खाऊन जाय की. मामाला सगळं माहिती देतो त्याच्याबद्दल आणि आल्याच्या नंतर खातो. चल मामा. लवकर या हो लगेच जातो. मामा हे कसं आहे माहिती आहे का? त्याच्यावर लहान लहान व्हिडिओ असतात बघ असे. हे बघ असे. जमत नाही रे मला. जाऊ दे ना. मी सांगतो ना मस्त तयार करायचे. तू एक डायलॉग मार असा. डायलॉग मारायचा फक्त. डायलॉग पण जमला पाहिजे ना. मला येत नाही तसं. पण जमल काय आपलं? आता कसं आहे मामा याच्यावर सगळेजण व्हिडिओ टाकायला लागले. आपण हे टाकू. तुला करता येते मला माहिती आहे 100%. बस शिकून. नाही जमल्या जमते मी सांगालो ना. हे बघ मामा असे व्हिडिओ असतात त्याच्यावर. कॉमेडीचा आपण व्हिडिओ करून टाकू असा एखादा मस्त. कॉमेडी लय वायर राहते. तुम्ही ऐकलाच काय? मी धरतो ना मोबाईल मस्त. कॉमेडी एक डायलॉग खान कॉमेडी काहीतरी वायर होते. पण जमल ना आपल्याला? जमणारच. चल गादल काय पण रास्ते चल मार एक डायलॉग. लावला. कोणता आहे मालू काय? मस्त त्या आधी करोगी. थांब चुकलं. थांब मामा डबल लावतो. डबल लाव. दादा आले चाले का थांबलं पुता लागलं तुझी घागरला लागला. ए बाबूराव बाबूराव. आहे का? जमला की? ए ओंकार उठ रे. ए ओंकार उठ. उठले पटकन ओंकार. कोळसा घे. जातं का? हा कोळसा लय वाढ जातो निघतात ना. मामा व्हिडिओ वायरल झाला की आपला? म्हणजे टिकटॉकला व्हिडिओ लय वायरल झाला आपला. 50,000 फॉलोअर्स आले बघ. 1 लाख लाईक आल्या. लय वायरल झाला आपला व्हिडिओ. तुफान. दमलं म्हणजे आपल्याला. आता आपण लय वायरल होणार मामा. आणखी आता व्हिडिओ टाकू आपण. मामा चल. मामा तू आता याय तो उभं राहा. मी मस्त व्हिडिओ बनतो. इकडं हो. इकडं आम्हाला एक व्हिडिओ होती. तुम्ही आता हा बघा कसा चुना चोळतो आता. बरं तिथं बसा खाली. बसा बसून लावालो. हा लावालो रे मामा. लावला. धीरे धीरे दे तू चुन्ना दे तू चुन्ना दे. धीरे चुन्ना दे. हे बघ मामा आपला व्हिडिओ शूट करून झाला बघ. काय कर तू गाण्यावर हे कर. मी गाणं हे करतो. गाण्याचं लाव दे. लय भारी येते. ते बोला येत नाही ना मला.
काय ना मोठा हलवायचं फक्त गाणं लावलं का त्याच्यावर मोठा हलवायचं आपल्या असं ऍक्टिंग करायची थोडीफार त्याच्यावर आपण आपली करायला घेऊया, आपण आपली करू. मी करतो आता एक ट्राय करून बघू आपण नंतर तिथे घेऊ एक शूट. उभं राहा लावतो गाणं. अवघड आहे रे गाणं. हे बघ आली एडपट मोकार. अरे तुझ्या जाय की रे घरी जाय की काय दिमाग खायला. जाय रे जाय घरी जाय. मामा आता असं आहे बघ टाकतो आता मी एडिट करून. चल घरी बस थोडं. नाही मी बघतो काम बघतो ना आता काम कुठे बघायचं काम बघतो गावात कोणा काम आहे का. घरी बसून जाऊ आता देवीकडे आपल्या थोडं. बसून कसं झालं रे, पैसे पाहिजे तो. मी काय म्हणालो आता जर तू व्हिडिओ बनवा ध्यान दिलं तर यातून मस्त पैसे येतात. तुझी कमाई होती, कामाला जायची गरज नाही. व्हिडिओ काय पैसे येणार आहे तुला, प्रत्येक जण करतो मग व्हिडिओ. नाही नाही चल माझ्या खातीर थांब आजच्या दिवस तू घरी. मामा आता तुला सांगलं टिकटॉक कसं आहे काय नाही. आपलं मस्त व्हिडिओ बनव आणि टाकीत राहायचं. पण मी एकला कसं बनवू व्हिडिओ. काय करायचं, समोरचा कॅमेरा असतो हे लावायचा आपल्या हातात धरून मस्त डायलॉग जमते ना. काय अडचण आली तर मग मला कधी कॉल करायचा किंवा मग मी येतो ना. मला ते ऍप चालवता येईल ना. चला काय नाही कंटिन्यू सकाळी एक टाकायचा व्हिडिओ संध्याकाळी एक टाकायचा. तर मला पेपरला जाणं लागते बघा. आता माझी परीक्षा जवळ आल्या जाणं लवकर जायचं तुला. आता काय परीक्षा जवळ आल्या जाणंच लागते मामा. 2-3 दिवस थांब घे. आज मोबाईल तुझ्याकडे राहू दे मी जातो आणि आता नंतर येईल मी परीक्षा झाल्याच्या नंतर. थांबला असला तू 2 दिवस. नाही मामा जाणंच लागते परीक्षा आल्यावर जवळ. आता त्या परीक्षा दिल्या का नाही मी लगेच येऊन जातो मग घरला वापिस. तुझ्या मनासारखं करलो. बरं आई मी आता जातो मग पेपर आलेत माझ्या जवळ. हा जाणं लागते पेपर आले जवळ त्याच्यामुळे आता अभ्यास वगैरे करणं तिथं इकडे गावाकडे थांबल्यानं का अभ्यास पण होत नाही. बरं जा मात्र अभ्यास करतो. ओमकार चांगला अभ्यास कर, चांगली मार्क पडली पाहिजे. हो ना हा येतो मामाला ते सांगितले ऍप बद्दल त्याला म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवू देत जा. गेला की फोन कर पोहोचल्यावर. जमल की मामाला पण मोबाईल दिला मी आता. ते माझा मोबाईल मामाजवळ ठेवला मी. व्हिडिओ करायचा तर याच्यावर पण लावू शकतो मी मोबाईल. माझ्या मित्रापासून लावतो. तू ये आता लवकर. येतो परीक्षा झाली की लगेच. हो अरे सूर्या ती बघ तुझ्याकडे बघायला. नाही रे खाऊन गेली बाची मजा घ्यायला होती. आई म्हणतो खरंच बघायचं. मस्त बघून होती याकडे. अरे गरीबाची मजा घेऊ नका देऊ की. बघू काय म्हणायचं बघ. बरं जाऊ दे तुझं बंद मला आता काय आता आम्ही जातो कामाला. मला जायचं आता शेताला जातो. शाळेमध्ये जायचं तुम्ही जा. शांतीवाज भेटतो मग. हा येतो मग. भेटतो. हो काम बघले खत टाकून घेतले हो काय बाकी आहे. काय पाटील काय काम आहे की नाही मला. काम काय करता बाळा. काही करू. बर शेतामध्ये चालतंय काय. हा चालतं. अरे बाळा हो चालतंय. तू करतो का. हो करतो. हा करतो. अच्छा ते वरच्या शेतामध्ये शेणकूट पांगवायचं आहे. ते जर जमत असलं तर बघा घ्या करून. करतो का. हो करतो. बर मला जायचंय तालुक्याच्या ठिकाणी. हो. ते घ्या करून मग पातळ करा जरासं. मी देऊन टाकतो तुमची काय ती चिल्लर. ठीक आहे वरच्या शेतामध्ये तुला तर माहिती आहे आपले शेत. हो माहिती आहे. हो ठीक आहे या मग जातो. चालते. हो बल झालं भाऊ आज काम भेटलं. हा हो पैसे कमी होते आपल्याला. हो ना बल झालं काम भेटलं. जाऊ तर हो चला काम करू ता. आजे हा किती लांब आहे शेत. हे काय आलं इथंच आहे. हे हा बल झाले जाऊ दे काम भेटलं बदल आपलं. हा काम अशी म्हटलं. कुठलं कितलं नाही. कुत्र काय नाही. राम राम पाटील. इथं काय नाही पाटलाचा खत पांगवा आलतो. तुम्ही इकडे कस काय. मी तर मोटर लावायला लावली मोटर. लावली. बरं प्यात आहे की पाणी. हो प्या. नाही नंतर पितो. ते टोपले फोपले कुठे सांगा बरं एकदा. किती असतात त्याचा करायचं. बरं बघतो. बोल बघतो. थोले दिसायचे तिथं. खोरे घे मी टोपले घेतो. दोन्ही काही खोले एकच घे. एकच घेऊया. हो चल चला. इथं तर भिजलेले. चल इकडे 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 काय. हा इकडे का पागवायचं काय खात. नाही हे खत इकडे पांगवायचा पुढी. मालकाची गाय का. हा मला लय दिवती. चला इकून चला. आता हे खत भरायचा ते आणि इकडे टाकायचा. थलाय ना. हा थलाय ना. बोलतो मी तुम्ही टाका मग. हो. कमी कमी
हे बरं. सुरजा त्या नाटकामध्ये तू लय भारी डायलॉग खाल्ला एकदा मार बरं. ओ दिन दो हमने मुस्कुराना ही दो दिया तो प्यार है इजहार. चल जेवण करू चल. पाटलाची मोटर चालू आहे आता. जेवण करूत आपण काय. हो चल चल. अजय हा पाटलाच्या बोला मस्त पाणी आहे रे. हा नंबर 1 पाणी आहे. प्यायचंय किंवा हा प्यायचंय चल. ते म्हटलं रे. वाक लागल. काय गार लागायला रे दाजा. हा बाजूला घ्या आता. होय आधी दादा कोणते जेव्हा इथंच देऊ. हो इथे जेव. पाटलाच एवढं शेल आहे हो इथे सोडतो बुत. चला इथं बसू तुझ्या जेवण. बस बस देखो घे. सूर्याची भाजी नको भाऊ आपल्या गरिबीची चटणी भाकलच भली. नको नको तू खा. काय म्हणा भाऊ पण आईच्या हाताची चव होती का भाकरी आणि त्या चटणीची. खूप छान चव होती राव. खूप. जाऊ दे सूरज, आता गेलेलं ते माणूस येत नसते. झालं ते झालं आता. पण आईची खूप आठवण येते रे. हॅलो नमस्कार. आमच्या कंपनीतून आपल्याला एक खुशखबर आलेली आहे. आपल्याला 20,000 रुपये मिळणार आहेत. आमच्या ॲपची लिंक तुमच्या बायोमध्ये लावायची. काय 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 हा सर आवाज येतोय का? ए डुग्या इकडे. काय म्हणत होतो. हा बोला सर. सर आपल्याला आमच्या ॲपची लिंक जी आहे ना ती तुमच्या बायोमध्ये लावायची आहे. हा लावून या ना. आणि आपल्या बँकचे डिटेल्स आम्हाला पाठवा जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्याकडचे पैसे पाठवू शकते. ओके सर थांबा सर 1 मिनिटात सर पाठवतो. काय नाही रे ते फ्रॉड कॉल होता. ते असे कंपनीचे कॉल येतच राहतात. ते काही बी म्हणून लागले 20,000 देतो म्हणून लागले पण ते फ्रॉड राहतात. बरं ऐक ना ते आता फोन घेऊन येईन जरासा थोडा वेळ माझ्याकडे राहू दे अर्धा तास तरी. बरं ठीक आहे राहू दे. हो यस आता कुठे लहानपणचा मित्र कामाला आला त्याच्यामुळं मला पैसे पडले. सूर्याला दाखवतो तांडवतो आता. आता त्याचा तर फोन आणला इकडं. आता फोन आला डबल मीच बोलतो. तू तर त्या दिवशी लय बघत होती माझ्याकडे. मी कुठं तूच बघ लागला माझ्याकडे. पाहून खोटं बोलायला तू. नाही नाही तूच तर बघ लागला. माझी आई आपण मला सोडून गेली. तू तर नाही जाणार ना सोडून. नाही जाणार. माझं खूप प्रेम आहे तुझ्या माझ्या बच्च्या. नजरेत तुझ्या मी अडकून गेलो. पहिल्याच भेटीत प्रेमात पडलो. स्पर्श तुझा तो पहिला केलास ग मला. हा वेडा प्रेमात तुझा ग पडला. हा वेडा प्रेमात तुझा ग पडला. विसरलो ग मी या साऱ्या जगाला. पाहिले ग मी जेव्हा तुला. तुझ्यासाठी मनात उरलेले कळे न मजला काय झाले. चेहरा तुझा ग रातीला स्वप्नात मज लाग दिसला. हा वेडा प्रेमात तुझ्या ग पडला.
तुला हा वेडा वेडा प्रेमात तुझ्या ग पडला ये ना तू जवळ जरा बस की माझ्या बाजूला माझ्याकडून काय पाहिजे सांग तू आज मला प्रेम माझ तू आहे ग विसरून जाऊ नको मला राहायचं जीवनात मस्त टेन्शनचा नाद मी सोडला हा वेडा प्रेमात तुझ्या ग पडला हा वेडा प्रेमात तुझ्या ग पडला आपले फॉलोअर्स वगैरे देऊ आले रे व्हिडिओ करू आपण एखादा कोण धरील आपण अरे अरे बालक्या अरे फोन धर की मी व्हिडिओ करायचा आपला एक झाला चालू कर मला चालू दे दे नाही धरणार ते धर डोक्यावर पडलेल्या कायचे व्हिडिओ बनवतो रे तू बिघडणार लेकर बिघडवतो का सगळी गावातली अहो फक्त फोन झाला म्हणलं काका अरे पण कशाला तूच कर की तिकडे काय करायचे तुझे व्हिडिओ त्यांना अभ्यास करू देतो का सगळे व्हिडिओज बनवायला होतो तू मोकट ते मोकट त्यांनाही मोकट बनव मोबाईल झाला म्हणलो फक्त अरे पण कशाला तू तुझे व्हिडिओ तिकडे काढत बस डोक्यावर पडलेल्या बोकडा दिसायलाय धड नको गुन्हालाय नको वाहनालाय नको हे तिकडा हे धारे तुम्ही तुमचा अभ्यास करत बसा चला नाही तर खेळा गुपचूप त्या कुठं येड्याच्या नादी लागता ए सूरज कसले व्हिडिओ टाकायला बेटे लोक भलते कमेंट मध्ये शिवाय डायरेक्ट काय कळते का नाही तुला हो आपल्याला मराठी वाचता येत नाही इंग्लिश वाचता येत नाही मी आणि त्याच्या लोक लक्ष देत नाही काय लका बरं बा तू चलू दे देतो हा काय बे सूर्या काही व्हिडिओ बनवायले त्याला वाटत असेल मी बी आता बाकीच्या सारखे आता लय पोरं करायला येत नाही त्याच्यामुळे त्याला वाटायला व्हायरलच व्हायरलच होत आता ते पाय की वाकड्या तिकड्या उड्या मारायले आणि आज वाकड्या तिकड्या उड्या मारल्यानं काय हे होणार आहे काय एकोणसाठ ऍप्लिकेशन भारतानं बंद केलेले आहेत त्यामध्ये लोकप्रिय अशा टिकटॉक ऍपचाही समावेश आहे अबे टिकटॉक बंद झाला अर्जुन अबे चला सूरजची मजा घेऊ चला की अरे ए टिकटॉक बंद झालं बघ बातमी गोट्या खेळ गोट्या बशी बंद झालं हे बघ अबे बंद झालं बे गोट्या खेळायचं काम आहे तुला इकडे बघ तू दिवाळीला तू आता म्हशी चोळ शेतामध्ये जाऊन 2-3 म्हशी घ्यायच्या आणि वळायच्या काय तुला सांगितलेलं ऐकू आलं का इतके दिवस 4-5 महिने घातले की नाही तू याच्यामध्ये येड्यासारखे तोंड घेऊन तू काय तू कायच नाही तू कुठं चालला आता हॅलो बोल ना काय म्हणतो तू काय मध्ये घालला लाव तू ते गावातले पण मला अशीच मजा घ्यायला तू मजा घ्यायला माझी तू घ्या बरं ठीक आहे ठेव एकोणसाठ ऍप्लिकेशन भारतानं बंद केलेले आहेत बंद झालं तू दिवाळीला तू आता म्हशी चोळ बंद झालं तू बिघडणार लेकर बिघडवतो का सगळी गावातली डोक्यावर पडलेल्या बोकडा दिसायलाय धड नको गुन्हालाय नको वाहनालाय नको येड्यासारखे आई म्हणी बाय पहिल्यांदा माझे आप्पा सोडून गेले नंतर माझी आई गेली त्याच्यानंतर कसा बसा टिकटॉकवर व्हिडिओ बनवून लावलो आताच कुठं व्हायरल झालो तू पण हात काढून घेतला मरीमा तू साथ दे फक्त मरीमा तू साथ दे आता काय करू सगळं गेलं माझ्या हातात
आई आई मरी बाय फक्त तू साधी आई. माझा आप्पा मला सोडून गेला, माझी आई मला सोडून गेली. कला सादर करण्याचं एक साधन होतं ते पण उडून गेलं. जिंदगीमध्ये काय चालय काहीच समजायला चाललं. काय करते आला का मॅम? मामा कुठे? मामा बस की. नाही मामा कुठे सांगे? पाणी ते घे बस. काम आहे मला मामाकडे जायचं. मामा कुठे गेलाय? अरे ते आताच बाहेर गेला, भाकर खाल्ली नाही आणि सोबत नेली बी नाही. काय येड लागलं की पोराला, मला तर नुसता ताण यायलाय. मामा कुठे गेलाय ते सांग. नेमकाच गेलाय बघ बाहेर. बघून येतो मामाला. ए बारक्या थांब. सूरज मामा दिसला का? मामा मला माहित नाही. सूरज दिसला का? नाही राव, पाहिलं नाही त्याला. कुठं गेला असं बाबा? ए बारक्या बारक्या इकडे. मामा दिसला का? सूरज मामा. कोण? सुरजा? अरे ते तळ्यावर बसलो होतं की. काय करायला? काय माहित नाही, तळ्यावर बसलो होतो मी, नेमका चालू. तळ्याव आहे? हो. जत्राव कोण निघाले? तळ्याव म्हणलं होतं ते कुठे आहे? मामा ओ मामा. मामा का दिसून झाला कुठे गेला? काय काय मग मामा काय करायला इकडं? काय नाही रे, बसलो होतो. काय राव आपलं टिकटॉक पण बनवलं. काय कशाचा ताण करा मामा? हा जाऊ दे, ताण घेऊ नको कशाचा. अरे आपलं टिकटॉक पण पडलं राव. काय नाही, एकदा टिकटॉक पण पडलं म्हणजे का दुसरे मार्ग येत नसतात का? इंस्टाग्राम म्हणून रील्स ऑप्शन हे केले, त्याला टाकू आपण. मला रील्स करायच्यात नाही, नको. तुझा मोबाईल न तू घेऊन जा यार, नको. चल तू घरला चल बरं, उठ. मला रील्स करायच्या नाही, नको लय. नाही चल 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 उठ. चल लय लोड घ्यायचा नसते मामा. काय एकदा पण पडलं म्हणजे तुम्हाला येणार नाही असंही नाही. आले का रे पोरो? आई मामाला सांगायला मी काय टिकटॉक बंद पडलं, लय ताण घ्यायला मामा. काय ताण घ्यायचा माय त्याचा? हा? नको ते टिकटॉक नको ले. दुसरा ऍप आला ते पण पडलं. काय करू? लावू दे. नको रे, ते मोबाईल व्हिडिओ बनवायला लागते. आता दुसरा ऍप येणार नाही. देवाने एक मार्ग बंद केला तर दुसरे 12 दरवाजे उघडून ठेवत असते. ते सांगायला मामाला मी. मामा आता ते त्याचा ताण घ्यायला, एकदा बंद झालं म्हणजे तुम्हाला दुसरा ऍप नाही असं नाही. एखादं येईल बंद पडल्यावर काय पडत नसते मामा. त्याच्यामुळे तू सकाळी भाकर खाल्ली नाही का आणि डबा बी नेला नाही? तिकडे जाऊन बसला होता मामा तळ्याव. ते आता चलन नको माय तसा येडेपणा करू. तसं करायचं नसते मामा. करत राहायचं माय आपण आपलं, काही ताण नाही घ्यायचा. बरं चला, बरं जेवण करा तुम्ही दोघं बी. चल जेवण तर करू. काहीच खाल्लं नाही. चला मामा आता इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ टाकून बघू. इकडे आहे की, एक जर व्हायरल झाला, एक टिकटॉक वर टाकलेला कसं व्हायरल झाला, एक जर व्हायरल झाला तरच कुणी टाकू, नाही टाकूच नको. बस टाकू. एक काय कर, डायलॉग मार. आमची आयडी आहे, ती फॅन फॉलोइंग आपली टिकटॉक वर ऑलरेडी झालेली आहे. ती फॅन फॉलोइंग इकडे येते 100% मला माहित आहे. तू एक व्हिडिओ बनवून टाक. लावला. तर मित्र आलं ना आपण इंस्टाग्रामवर. आता पोरी लाजवायला आणि मालकीत गाजवायला फक्त आपली आदत कापी. कसं हे बघ मामा, मी काल व्हिडिओ टाकला किती व्हायरल झाला. म्हणलं होतं का नाही इंस्टाग्रामवर लय व्हायरल व्हायचा व्हिडिओ आता सध्या पाहिजे. काय म्हणलो तुम्ही, 100% व्हायरल होणार. कारण आपली पब्लिक पहिली आहे, फॉलो केले पटापट. 1 लाख फॉलोअर झाले आपले इंस्टाग्रामला. वाचलो मग की आपण. तुला कालच म्हणलं का नाही टाकू दे व्हिडिओ, टाकू दे. बघा आता किती व्हायरल झाला, पुरा व्हायरल गेला. आता आणखी टाकू व्हिडिओ, आणखी टाकले तर आणखी वाढत जातं इंस्टाग्राम. मार्केट होते पुढे. टिकटॉक वाले माणसं इकडे आले तर आपल्याला फॉलो करायला. येऊन काल चल ना जाऊ मनी वाटे कर का तू मामा? काय नाही वाजत. हो घे चल. लेव वाजते वाटत. झालं का चालू? चल चल. Welcome to Jubilee Music World. दन वाजू मस्त. दर्शन घेऊ. मंदिर मस्त वाटतं, बांधलं वाटतं आता. आता बांधलं ना. मी दर्शनच घेतलं नाही खूप दिवस झालं. गेलो तर आता आल्यानंतर घेतलं. आई मलिमाय. ओम नमः शिवाय, शिवशंभो, हलाल महादेव.
मामा लावायला उभा नाही तो लावू का लाव ना काय वाजायले गाणी लावली का? ठेव खाली ठेव ना खाली ठेव पूजा ना, गाणी खाली लाव. ठेव ठेव खाली हे तुला सांगितलेलं ऐकू येते की नाही रे? दररोज दररोज गाणे लावायला बाजूला शाळा आहे, तिकडे शेतात जाऊन नाच की जरा काय काय तुला झालं? कळतं की नाही? हा? ते काय लावले तुम्ही? काय करायचं गाणे कुठे लावा मी काय अबे मग शेतामध्ये जाऊन लावा की इथं गावामध्ये काय सार्वजनिक जाऊ दे, ओमकार, जाऊ काय दे. बाजूला देवीचं मंदिर आहे, लोक ओमकार, जाऊ दे. दर्शनाला येतात. तुला सांगले तुला कळते की नाही रे सुरत? तुला सांगायचे का? तुला सांगायचं सांगू का तुला? होय रे? हा? सांगायचं होय रे? हा? नाही रे थांब याला दाखव. दाखवायचं जाऊ दे ओमकार जाऊ दे भाऊ तुम्हाला जाऊ दे लावू दे, तुला लावू एकदा दे. सांगितलं कळाले नाही? लावू दे, लावू दे. कळाले का नाही? थांब रे. जाऊ दे जाऊ द्या चला ऐकत नाही तर तुम्हाला गाणी ओमकार, जाऊ लाव दे. तुम्हाला नमस्कार. अहो इथं सूरज चव्हाणचं घर कुठे आहे? ते हो व्हिडिओ बनवतात ना? इथं आहे का? या साईडला ठीक आहे ठीक आहे येतो का? हा समोर इकडे आहे का घरी आहे का कोणी? घरी सूरज आहेत का घरी? नाही बाहेर गेले. बाहेर गेले का? बसा बसा. त्यांना एकदा बोलिता का? हो बोलवतो की. सूरज ए सूरज जा बरं. ए सूरज आवाज दे बरं बाळा. पाय कुठं असेल इथं तिथं. तुम्ही कस काय आलेत? आम्ही बिग बॉस सीझन 5 कडून आलेलो आहोत. सूरजला नेण्यासाठी आलो बिग बॉस मध्ये. बर पूर्ण आमची टीमच आलेली आहे. बर बर. हा तो खूप छान व्हिडिओ बनवतो. पण आम्हाला होते का? त्याला समजते का? छान बनवतो तो. नमस्कार रामराव. नमस्कार सर. नमस्कार. बिग बॉसच्या सीझन 5 कडून आलोत. आम्ही तुला नेण्यासाठी आलो. सर बिग बॉस म्हणजे काय? बिग बॉस म्हणजे तिथे महाराष्ट्रातील खूप मोठे कलावंत आहेत, तिथूनच घडतात. आणि तू महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेला आहेस. तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि संपूर्ण महाराष्ट्र तुझा व्हिडिओ पाहून खुश आहे. पण ते लहान आहे, त्याला काही समजल नाही समजल. सर जमायचं नाही सर, मी गावातच भला आहे. अरे सूरज, तुझ्यामध्ये ती कला आहे हे आम्हाला पक्क माहित आहे. सर, त्यासाठीच फक्त- आम्ही तुला नेण्यासाठी आलो. फक्त सर मी लिस्ट टाकतो, तेवढं काय आपल्याला जमत नाही. त्याची तू काहीच काळजी करू नको, आम्ही तुमच्या सोबतच आहेत. छान व्हिडिओ बनवता तुम्ही, खूप छान करू शकतो सूरज तू. आणि तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठीच आम्ही तुला नेण्यासाठी आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकार त्या बिग बॉस मधूनच खूप मोठे झालेले आहेत आणि मला माहित आहे एक दिवस तू सुद्धा फार मोठा कलाकार होणार आहे. इकडे की बाळा इकडे. काय सूरज, तुला वाटत असेल तर राहू दे. मग तुला भीती वाटायली का? हा नका ते बिग बॉस मध्ये मी येत नाही बघा. मला तेवढं म्हणजे मी कधी तसं केलं नाही, मला जमणार पण नाही ते बिग बॉस. अरे सूरज, बरं तशी तुमची इच्छा, पण जेव्हा तुम्हाला जर वाटलं तर आमचं कार्ड आहे. हे का? आम्हाला विचार करून सांगा आम्हाला. थांब बापा, कार्ड घेऊ नको. काय काय नाही ते. नाही राहू द्या कार्ड. याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा. नंबर आहे. बरं हा. तरी पण पहा एकदा विचार करून फोन करून सांगा आम्हाला. नमस्कार. येतो. नमस्कार. हो या. सूरज चल, माय 2 घास खाऊन घे. नको ताई, आता मी जातो कामाला, जातो मी तर. नाही रे, जेवून जाय की. नाही जेवण नको, मी खातो तिकडे डबा. जातो. बरं डबा घेऊन जा. नाही डबा नाही, तिकडे खातो मी. जेवण नको करायला डबा बी नाही ना. नको म्हणलं तुला. ए पोरा नको. ऐक रे, खाऊन जाय रे 2 घास. नको तिकडे खातो म्हणलं मी. हॅलो. हा
सूरज, मी रितेश देशमुख बोलतोय. नमस्कार सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. काय सूरज, आमची बिग बॉसची टीम आलती तुमच्याकडे, का नकार देत आहात तुम्ही? काय अडचण आहे का? सर अडचण काय नाही, पण मी सर कुठं राहिलो नाही बाहेर गावात, मला जमत नाही सर ते. अहो सूरज, त्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी तुम्हाला इथं आम्ही बोलवत आहोत. सर तुम्ही आहात का त्या माझ्यासोबत? हो सूरज, मी या वर्षीचा सीझनचा होस्ट आहे. ठीक आहे सर, मग मी येतो सर, पण आताच येऊ शकत नाही. मी आईची जत्रा आहे, त्याच्यानंतर येतो मी. ठीक आहे सूरज, काही नाही, तुम्हाला आमची टीम येईन घ्यायला. हो सर, पाठवा ना. चालतंय सूरज, तुम्ही लढा, तुम्ही भिडा, मी तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद सर. सध्या मी उपस्थित आहे मोडवे या गावामध्ये. याच गावातील छोटासा गरीब कुटुंबातला रील स्टार सूरज चव्हाण हा बिग बॉस 5व्या सीझन मध्ये विजेता झालेला आहे. सूरज चव्हाण गुलीगत, स्वार्थी जगासोबत लढा देवानं दिली मला ताकद. संघर्षाला भिडलो आता कोणाला नाही वाकत. वेगळा पॅटर्न पाहून कमेंट बॉक्स शिव्यांनी माझ्या भरल्या. त्यांना जाळा ट्रॉफी जिंकल्या, साध्या गौऱ्या पण नाही उरल्या. लोकांचे टोमणे खाणं जीवनाचा भाग अविभाज्य. जेव्हा आणीन घरला ट्रॉफी तेव्हा हलवी नाखर राज्य. बिग बॉसचा विजेता होऊन मी घरी जेव्हा येईल, सगळ्यात आधी मरी मातेचं दर्शन तेव्हा घेईल. सगळ्यात आधी मरी मातेचं दर्शन तेव्हा घेईल. ए वट्ट्यावरच्या टुकारांनो मला हसता काय, अख्ख्या गावालाच माहित मी किती जिद्दी आहे. जळू नको बाळा, मी पण नक्की झळकल. तू एकटाच नाही, तुझा बाप पण मला ओळखल. तुझा बाप पण मला ओळखल. लोकांच्या चालीनं समजा मी तितका नाही वेडा. आधी खाल्ले खूप खडे म्हणून खातो आता पेडा. लहानपणी जीव लावी भोळी माझी माऊली, ती गेल्यापासून भेटली आई मरी मातेची सावली. झालो जेव्हा सक्सेस, जळणाऱ्यांची मला आत्मा पावली. पडलो जेव्हा एकटा, सांभाळाय माझी आत्या धावली. भाग्यशाली मी जसा भाचा मला भेटला, त्याच्यामुळेच आज यशाचा शिखर मी हा गाठला. यशाचा शिखर मी हा गाठला. ए वट्ट्यावरच्या टुकारांनो मला हसता काय, अख्ख्या गावालाच माहित मी किती जिद्दी हाय. जळू नको बाळा, मी पण नक्की झळकल. तू एकटाच नाही, तुझा बाप पण मला ओळखल. पिदाड्यांचं तोंड पाहून बापाचा चेहरा मला आठवतो. पोट भरण्या खाल्लेला निवद उरात जिद्द पेटवतो. प्रवास भले कठीण तरी मिळवीन मी स्थान. संघर्षातून जिंकणार आणि यश माझा मान. फिरायचो जेव्हा गावात, हसायचे तेव्हा समजे. तेच आज म्हणतात त्या व्हिडिओत मला येऊ दे. सगळे निघले स्वार्थी, हा अर्थ तवा उमजला. आपल्यांनीच केला घात, तवा माणूस मला समजला. तवा माणूस मला समजला. अरे वट्ट्यावरच्या टुकारांनो मला हसता काय, अख्ख्या गावालाच माहित मी किती जिद्दी हाय. जळू नको बाळा, मी पण नक्की झळकल. तू एकटाच नव माय, तुझा बाप पण मला ओळखल. तुझा बाप पण मला ओळखल. गावातील एक अनाथ मुलगा, ज्याला की सगळ्या गावानं बाजूला सारलेलं, जिद्द चिकाटी या जोरावर आज तो बिग बॉस पर्यंत पोहोचला. आपली जिद्द सोडली नाही आणि आज एक उंच पातळीवर उभा आहे. विनंती आहे तरुण वर्गाला की ज्याही क्षेत्रामध्ये उतरा, ते क्षेत्र फक्त सोडू नका, आपलं कार्य करत राहा, जेणेकरून आपल्यालाही कुठंतरी प्रगतीचं एक क्षेत्र मिळेल. एक होतकरू तरुण ज्याचं नाव की सूरज चव्हाण यांचा सत्कार आम्ही गावातर्फे करत आहोत. सर्व गावकऱ्यांनी या सत्कारासाठी सज्ज राहावं. विनंती करतो सूरज चव्हाण यांना की त्यांनी 2 शब्द बोलावेत. आपण सर्व गावांनी मला शपथ केला आणि माझे छोटे छोटे व्हिडिओ पाहून मला बिग बॉसच्या मंचपर्यंत नेऊन सोडलं. आपल्या गावानच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रानं माझा सपोर्ट केला. त्याची मी आभार मानतो. धन्यवाद, मला या मंचपर्यंत तुम्ही नेलं. धन्यवाद.
अशा प्रकारे या चित्रपटातून आपल्याला शिकायला मिळते की चांगल्या दिवसासाठी खूप वाईट दिवस काढावे लागतात. हे आपण सूरज चव्हाण यांच्या जीवनकथेवरून पाहिले आणि आता सुरळीतपणे त्यांचे जीवन चालू आहे. ड्रेसिंग चालू आहे बाबा. ड्रेसिंग मेरी क्या है ऐसा छपरी है क्या ऐसा काहीच आपला सूरज हे का कपडे घालीन झाले त्याला फाटली घालून. हे असिस्टंट डायरेक्टर सोबतच का रे सोबतच मला आता काय गावालाच माहिती आहे मी किती जिद्दी हाय. जळू नको बाळा मी पण दोघे म्हणा एकटाच नव माय बाप पण मला ओळख बँजो असं वाजत नाही असं करावं असं करायचं. हा